अंमली पदार्थाच्या विळख्यातून समाजाला मुक्त करण्यासाठी पालघर जिल्हा पोलीस दलाने कंबर कसली असून पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या कडक व स्पष्ट आदेशानुसार जिल्ह्याभरात ड्रग्ज विरोधी मोहीम आक्रमकपणे राबवण्यात येत आहे। याच धोरणांतर्गत तलासरी पोलिसांनी गांजा साठवणूक व विक्री करणाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे। 3 फेब्रुवारी 2026 रोजी तलासरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मौजे संभा इराणी फार्मवाडी येथे गांजाची साठवणूक करण्यात आल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती। माहितीची खातरजमा करून पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक अजय गोरड यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने तत्काळ छापा टाकला। छापा टाकलेल्या घरातून 2.965 किलो वजनाचा फिकट तपकिरी रंगाचा उग्र वास असलेला गांजा पदार्थ जप्त करण्यात आला। हा मुद्देमाल विक्रीसाठी साठवून ठेवण्यात आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे। या गंभीर प्रकरणी तलासरी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 28/2026 अन्वये NDPS कायदा 1985 चे कलम 8 क 20 ब प्रमाणे दिनांक 4/2/2026 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला। अटक करण्यात आलेले आरोपी क्रमांक 1 मोहम्मद चंगेज हाजी अब्दुल रौफ शेख उर्फ मोइनुद्दीन रौफ शेख वयवर्ष 36 राहणार फॉरेस्ट ऑफिस जवळ संजान तालुका उंबरगाव जिल्हा वलसाड। तर दुसरा आरोपी अतिश गणेश कुमरे वयवर्ष 28 राहणार स्वप्नलोक माणिक अपार्टमेंट उंबरगाव जिल्हा वलसाड। दोन्ही आरोपींना दिनांक 4 फेब्रुवारी 2026 रोजी अटक करण्यात आली असून या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल चिंदे तलासरी पोलीस ठाणे करत आहेत।